श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितला म्हणतायत, राजा, ज्या वेळेला वृत्रासुराचा वध झाला त्याच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोकपाल त्याच क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले. नंतर देव, ऋषी, पितृगण, भूत, दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोकाला निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेव, महादेव आणि इंद्र हे सुद्धा आपल्या लोकाला निघून गेले. हे ऐकल्यावर राजा परीक्षित म्हणाला, महाराज, इंद्राच्या विषण्णतेचं कारण मी ऐकू इच्छितो. वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले, मग इंद्र का बरं दुःखी झाला? इंद्राला तर त्याला मारल्यामुळे सुख होणार होतं. शुकाचार्य म्हणतायत, राजा, वृत्रासुराच्या पराक्रमाने जेव्हा सगळे देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली. पण त्याला मारण्याची इंद्राची अजिबात इच्छा नव्हती. का? कारण त्याला मारल्यावरती आपल्याला ब्रह्महत्येचं पातक लागणार आहे. ते ब्रह्महत्येचं पातक इंद्राच्या मागे लागलं. त्यावेळेला इंद्राने सगळ्या ऋषीमुनींना प्रार्थना केली. तो म्हणाला, विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रह्महत्येचं पातक स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतलं. आता वृत्रवधाच्या पातकापासून माझी सुटका कोण करणार? त्यावेळेला तर मला तिघांनी मिळून सहकार्य केलं. आता मात्र मी एकटा सापडलोय, अडचणीत सापडलोय. शुकाचार्य म्हणतात, राजा, हे ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले, देवराज इंद्रा, तुझं कल्याण असू. आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करून घेतो, तू भिवू नको. इंद्रा, तुला माहिती नाही की अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी, सर्वशक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासूनही तू मुक्त होशील. देवराज, भगवंताच्या नामसंकीर्तनानेच या महापातकातून आपली सुटका होणारे हे निश्चित आहे. देवराज, तुम्हाला सांगू का? तमश्वमेधेन महामखेन श्रद्धान्वितो श्रद्धेनी श्रद्धान्वितोस्माभिरनुष्ठितेन. अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करून घेतले असता ब्रह्मदेवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाही. मग या ब्रह्महत्येचा काय विचार करतोय? काळजी करू नको, आम्ही तुला ह्याच्यातनं बाहेर काढतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे या ऋषींनी सांगितल्यामुळे इंद्राने वृत्रासुराचा वध केला. आता तो मारल्या गेल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राकडे आली. त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला. त्याला एक क्षणही चैन पडेना. जेव्हा मर्यादाशील सज्जनाला कलंक लागतो तेव्हा त्याचे गुणसुद्धा त्याला सुखी करू शकत नाही, हे खरं आहे. राजा, इंद्राने पाहिलं की ब्रह्महत्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागे लागली. वृद्धापकाळामुळेच तिचे अंग कापू लागले, क्षयरोगाने तिला ग्रासले आहे आणि तिची वस्त्र रक्ताने माखली आहेत. पांढरे केस विस्कटीत, थांब थांब इंद्रा असे ओरडत ती येऊ लागली आहे. तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरलेला होता. राजा, तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशातून आणि आकाशातून फिरू लागला. शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरोवरामध्ये तातडीने प्रवेश केला.
मानस सरोवरातील कमळांच्या तंतूमध्ये लपून 1000 वर्ष राहून तो विचार करू लागला की ब्रह्महत्येपासून आता आपली सुटका कशी होईल. राजा इंद्राचं जीवन अग्निदेवांवर अवलंबून अग्नीच्या मुखातून हा भोजन करत असल्यामुळे आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायला मिळत नव्हतं, कारण अग्नीला पाण्यात जाता येत नव्हतं. तोपर्यंत राजा नहुष विद्या, तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला. परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी शचीशी अनाचार करण्याची इच्छा झाली, तेव्हा शचीने त्याच्याकडून ऋषींचा अवमान करविला आणि त्यांच्या शापाने त्याला साप केलं. त्यानंतर भगवंताचे ध्यान करण्याने इंद्राचे पाप नाहीसे झाले. तेव्हा ब्राह्मणांच्या बोलण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोकी गेला. कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येचा अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रह्मवदाच्या इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला. राजा इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रह्मर्षींनी तिथे जाऊन भगवंताच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली. जेव्हा वेदवेत्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करविला आणि इंद्राने त्या यज्ञाचे सर्व देवस्वरूप भगवंताची आराधना केली, तेव्हा तिच्या प्रभावाने वृत्रासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढीग समूळ नाहीसा झाला. ज्याप्रमाणे एकदा सूर्योदय झाला की धुकं नाहीसं होतं, रात्रीचा अंधार नाहीसा होतो. राजा इंद्राची ब्रह्महत्येचे पातकाची जी काही त्याच्या मागे दुःखाची जाचणी लागली होती, ती जाचणी त्याची कमी झाली. जेव्हा मरीची इत्यादी मुनीश्वरांकडून त्याच्याकडून विधिपूर्वक अश्वमेध यज्ञ करविला गेला, तेव्हा त्याद्वारे सनातन पुरुष यज्ञपती भगवंताची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणेच पुन्हा श्रेष्ठ झाला. राजा या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय, त्याची पापापासून मुक्तता आणि भगवंताचा प्रिय भक्त वृत्रासुर याचं वर्णन मी तुला सांगितलं. यामध्ये भगवंताच्या गुणांचं संकीर्तन आहे. ते सर्व पापांना धुवून टाकणार आहे आणि भक्तिभाव वाढविणार आहे. बुद्धिमान पुरुषाने हे इंद्रासंबंधीचे आख्यान नेहमी वाचावे आणि विशेषतः पर्वकाळी तर हे अवश्य ऐकावे. हे धन यश वाढवणार आहे, सर्व पापातून मुक्त करणार आहे, शत्रूवर विजय मिळवून देणार आहे आणि आयुष्य मंगल अभिवृद्धी करणार आहे. हे ऐकल्यावरती राजा परीक्षित म्हणाला, महाराज, रजस्तमस्वभावस्य ब्रह्मण्वृत्रस्य पाप्मनः नारायणे भगवती कथमासीत दृढामतिः. वृत्रासूर तर रजोगुणी आणि तमोगुणी होता ना महाराज, तो तर पापीच होता. असं असताना भगवान नारायणांच्या चरणाची दृढ भक्ती त्याला कशी काय प्राप्त झाली? त्याची बुद्धी निश्चल कशी झाली? शुद्ध सत्वमय देव आणि पवित्र हृदय ऋषी यांची सुद्धा भगवंताच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते. जो शुद्ध सत्वमय असतो त्यालाही भगवत प्राप्ती लवकर होत नाही. या जगात पृथ्वीवरील धुलीकणांप्रमाणे इतके असंख्य प्राणी आहेत, त्यापैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा हा प्रयत्न करू शकतात. महाराज, त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणाऱ्यात एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते असं मी ऐकलंय. महाराज, मुक्तानामपि सिद्धानां नारायणपरायणः सुदुर्लभः प्रशांतात्मा कोटिष्वपि महामुने. महाराज, अशा कोट्यावधी सिद्ध किंवा मुक्त पुरुषांमध्ये सुद्धा जो भगवंताचाच अनन्य भक्त आहे असा शांतचित्त महापुरुष सापडणं तर अत्यंत दुर्मिळ आहे. मग सर्वांना सतावणारा आणि त्रास देणारा मोठा महापापी वृत्रासूर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमध्ये इतकी दृढ भक्ती कसं काय उत्पन्न करू शकला? महाराज, अत्र न संशयो भूयांछोतुम कौतूहलम प्रभो. मला तर खरं आश्चर्य वाटतंय.
मनामध्ये शंका पण येते की हे कसं काय घडलं. मला ऐकायची इच्छा आहे महाराज, मला सांगा. त्या वृत्रासुराने तर रणभूमीवर इंद्राला सुद्धा संतुष्ट केलं. त्यावेळेला सूत शौनकादिक ऋषींना म्हणतायत, परीक्षितोऽथ संप्रश्नम भगवान बादरायणी निशम्य श्रद्धधानस्य प्रतिनंद्य वचो ब्रवीत. श्रद्धावान या परीक्षितीचा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवांना त्याचे अभिनंदन करावे वाटले, त्याचं कौतुक करावं वाटलं. आणि त्यावेळेला शुकाचार्य म्हणाले, राजा शृणुष्वावहितो राजन नीतः समिमं यथाय. राजा, व्यास, नारद आणि देवल यांच्या तोंडून जो मी इतिहास ऐकला तो तू आता लक्षपूर्वक ऐक. हे राजा, शूरसेन देशात चक्रवर्ती चित्रकेतू नावाचा प्रसिद्ध राजा होता. त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे. त्याला 1,000,000,000 राण्या होत्या आणि तो राजाही स्वतः संतानोत्पत्तीला समर्थ होता. परंतु त्याला संतती झाली नाही. चित्रकेतूला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. रूपवान होता, औदार्यवान होता, तारुण्यही होतं, कुलीनता, विद्या, ऐश्वर्य, संपत्ती सर्व गुणांनी तो संपन्न होता. तरीसुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लागून राहिली. त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राण्या, सर्व पृथ्वी, सर्व प्रकारची संपत्ती हे काहीही नको वाटायला लागलं. एक दिवस भगवान अंगिरा ऋषी स्वच्छंदपणाने निरनिराळ्या लोकात हिंडत असताना राजा चित्रकेतूच्या राजवाड्यात येऊन पोहोचले. राजाला कळालं. राजाने सामोरं जाऊन अर्घ्य इत्यादींनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. आदरातिथ्य झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसले तेव्हा राजा चित्रकेतू सुद्धा शांतपणे त्यांच्याजवळ बसला. परीक्षिता, चित्रकेतू अत्यंत नम्रपणे जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आदर करीत महर्षी चित्रकेतूला म्हणाले, राजा, तू तर तुझा गुरु, मंत्री, राष्ट्र, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र या अंगांसह खुशाल आहेस. जसा जीव महत्त्ववादी 7 आवरणांमुळे सुरक्षित असतो त्याचप्रमाणे राजासुद्धा या 7 अंगांमुळे सुरक्षित असतो. राजा, ज्याप्रमाणे अंगे अनुकूल असल्यावरच राजा राज्य सुख उपभोगू शकतो त्याचप्रमाणे प्रजासुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपवून सुखाचा लाभ घेते. राजा, राण्या, प्रजा, मंत्री, सेवक, व्यापारी, अमात्य, सगळे नागरिक, तुझे ग्रामवासी, मांडलिक राजे आणि पुत्र हे सगळे तुझं ऐकतायत ना. ज्याचं मन आपल्या ताब्यात असतं त्याला सर्वजण वश होतात. एवढंच काय, सगळे लोक आणि लोकपालसुद्धा आळस न करता त्याला भेट देऊन प्रसन्न करतात. पण मला असं दिसतंय की तू स्वतः संतुष्ट नाहीस. तुझी एखादी कामना अपूर्ण आहे. तुझ्या तोंडावर काळजी असल्याचं सतत जाणवत आहे. तुझ्या या असंतोषाचं कारण दुसरं कोणी आहे की तू स्वतःच आहे. राजा, परीक्षिता, राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही ऋषींनी त्याला हा प्रश्न विचारला. चित्रकेतूला संतानाची इच्छा होती म्हणून महर्षींनी विचारल्यावरून त्यांनी विनयाने मान लववून निवेदन केलं. तो म्हणाला, गुरुवर्य, भगवन् किन्न विदितं तपोज्ञान समाधिभिः योगिनां ध्वस्त पापानां बहिरंतः शरीरिषु. भगवान, तपश्चर्या, ज्ञान, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्यामुळे ज्या योग्यांची सगळी पापं नष्ट झालेली आहेत त्यांना प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहिती नसते. सांगा मला. हे गुरुवर्य, आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण मला विचारित आहात म्हणून मी आपल्या आज्ञेवरून माझी चिंता आपल्याला निवेदन करतो. लोकपालांनी सुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीचे साम्राज्य, ऐश्वर्य, संपत्तीसुद्धा मला संतान नसल्यामुळे आनंद देत नाही महाराज. जसं तहान भूक लागल्यांना अन्न पाण्याखेरीज इतर भोग आनंद देत नाहीत ना, त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. म्हणून हे महाभाग,
पूर्वजांसह दुःखी असणाऱ्या मला नरकापासून वाचवा. ततः पाहि महाभाग पूर्वैः सहगतन्तमः यथा तरेम दुस्तारं प्रजया तद्विधेहिनः. महाराज, पूर्वजांसह मी दुःखी आहे, मला नरकापासून वाचवा. संततीमुळे मी दुस्तर नरक तरून जाईल असं काहीतरी करा. हे हात जोडून म्हटल्यानंतर राजा काय या अंगिरा ऋषींना राजाला सांगावं वाटलं आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.